भिवंडी तालुका के इताड़े ग्राम पंचायत में इस साल एक धमाकेदार और ऐतिहासिक बैलगाड़ी दौड़ प्रतियोगिता का आयोजन किया गया, जिसका नेतृत्व ग्राम पंचायत सरपंच और भाजपा ठाणे जिला युवा मोर्चा अध्यक्ष जगन मधुकर पाटिल ने किया। ये भव्य आयोजन पूर्व केंद्रीय मंत्री कपिल पाटिल के जन्मोत्सव के उपलक्ष्य में आयोजित किया गया। इस साल 2026 में प्रतियोगिता ने पिछले सभी रिकॉर्ड तोड़ दिए। सैकड़ों बैलों की जोड़ियों ने मैदान में उतरकर अपनी ताकत, रफ्तार और पराक्रम का जबरदस्त प्रदर्शन किया। मैदान में ऐसा रोमांच देखने को मिला कि लाखों की संख्या में दर्शक इस अद्भुत नजारे के साक्षी बनने पहुंचे। मंच से बोलते हुए कपिल पाटिल ने इस भव्य आयोजन को देखकर बेहद खुशी जाहिर की और उपस्थित सभी ग्रामीणों, आयोजकों और दर्शकों का दिल से आभार व्यक्त किया। प्रतियोगिता में जीत हासिल करने वाली बैलों की जोड़ियों को आकर्षक और कीमती इनाम दिए गए। विजेताओं को 4 व्हीलर गाड़ी, मोटरसाइकिल, फ्रिज और साइकिल जैसे बड़े बड़े उपहार देकर सम्मानित किया गया। यह प्रतियोगिता सिर्फ एक खेल नहीं, बल्कि महाराष्ट्र की परंपरा, ग्रामीण संस्कृति और किसानों के गर्व का प्रतीक बनकर उभरी। पूरे इलाके में इस आयोजन की जोरदार चर्चा रही और इसे अब तक की सबसे बड़ी और शानदार बैलगाड़ी दौड़ प्रतियोगिता माना जा रहा है। बैलावर किती आपण प्रेम करतो, आपल्या परंपरेवर किती प्रेम करतो, शेतकऱ्याच्या नाळेशी जोडलेले आपल्या बैलांची जी परंपरा आहे, त्या परंपरेवर आपले शेतकरी किती प्रेम करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे। आणि त्याच बैलगाडा शर्यतीला प्रोत्साहन देण्यासाठी जगदीश पाटील गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन करतात। निश्चितपणाने त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। मला असं जबाबदारीने विधान करावं वाटतं, हे माझं व्यक्तिगत मत आहे। कदाचित क्रिकेटच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय काय असेल तर बैलगाडा शर्यत लोकप्रिय आहे। एवढ्या उत्साहाने दिवसभर या ठिकाणी उन्हातानामध्ये आमच्या शेतकऱ्याचा पोरगा या शर्यतींसाठी उपस्थित असतो। तो फक्त आनंद लुटण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांची ही जी परंपरा आहे ती जोपासली पाहिजे, तिला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतो। म्हणून आपलं सगळे या ठिकाणी जे या शर्यतीसाठी आले त्यांचं सगळ्यांचं मी कौतुक करतो। भविष्यामध्ये अशीच आपली परंपरा, आपली संस्कृती टिकवण्यासाठी, या स्पर्धेचं महत्त्व वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देऊया। पण अशा प्रकारच्या स्पर्धा भरवताना जरी आपली संस्कृती असली, आपली परंपरा असली, तरी आपल्या ह्या परिसरातील शांततेचं आणि एकात्मतेचं प्रतीक ही या बैलगाडा शर्यती झाल्या पाहिजेत। कारण या शर्यतीला नेहमी गालबोट लागते आणि मग पोलीस आपल्याला परवानगी देत नाहीत। या शर्यतीला गालबोट लागण्याच्या ऐवजी येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपण या स्पर्धांच्या माध्यमातून निर्माण करूया की येणाऱ्या काळामध्ये पोलिसांना असं वाटलं पाहिजे की तुम्ही बिंदास करा, आम्हाला यायची गरज नाही। इतक्या शांततेने आणि एकात्मतेने आपण या स्पर्धेचं आयोजन करून यशस्वी करता। म्हणून माझं सगळ्या तमाम ह्या रसिकांना माझं निवेदन आहे, माझं आवाहन आहे की भविष्यामध्ये ह्या स्पर्धांमध्ये गालबोट लागणार नाही आणि आपली एकता, एकात्मता, शांतता याचं प्रतीक म्हणून या स्पर्धा नावारूपाला येतील। त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देण्याचं काम करूया, अशा प्रकारचं आव्हान आपल्याला सगळ्यांना मी करतो आणि जगदीश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करतो। जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। अशा भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन, महाराष्ट्रात सगळ्यात मोठी स्पर्धा, अशा प्रकारचं फक्त नाव दिलेलं नाही, तर ही मोठी स्पर्धा महाराष्ट्रातली खऱ्या अर्थाने आहे। काय कुठली गाडी आहे? ग्रँड आय10 असं कोणालाही माणसालाही वाटेल गाडी बघितल्यानंतर की आपणही धावलं पाहिजे, ही शर्यत जिंकली पाहिजे आणि गाडी जिंकली पाहिजे। 12 बाईक ही आणि काय 12 फ्रीज, 12 सायकल याव्या। एक बैल दिला तरी बस, याच्याऐवजी एक बैल दिला पाहिजे 35-40 लाखाचा। पुढच्या लकी ड्रॉ साठी बाईक आणि फ्रीज फ्री आहे, हे पब्लिक साठी, बघणाऱ्यांसाठी। आमचा नंबर टाकला की नाही त्याचे। अशा प्रकारे सर्व स्तरावरील लोकांचा विचार करून या स्पर्धेचं आयोजन करून खऱ्या अर्थाने जगदीश पाटील यांनी महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा हिचं आयोजन केलेलं आहे।
देवेश पाटील त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असतात. देवेश पाटील नेहमीच जगदीश पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असतात. त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याचं ते काम करत असतात, म्हणून त्यांचंही कौतुक करतो. आपल्या सगळ्यांना कालच्या झालेल्या होळीच्या शुभेच्छा देतो. या बैलजोडी शर्यतीच्याही शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. लोकसभेचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून 4 मार्च रोजी इताड्या गावामध्ये मोठा बिंजोरचा ऐतिहासिक मैदान आम्ही आयोजित केला आहे आणि या ऐतिहासिक मैदानासाठी महाराष्ट्रातून तमाम बैलगाडी शौकीन आणि खास करून आपले काय तो बैल आपला बकासूर बैल, मथुर बैल, घोटचा सर्जा, अनेक बैल म्हणजे टॉपची सर्व बैल या कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहिली. आणि एक वैशिष्ट्य असं की अनेक लोक शर्यती करत असतात, पण आमच्या इथल्या शर्यती आम्ही म्हणजे कुठल्याही प्रकारची प्राइज न घेता यावेळी 12 बाईक, 1 4 व्हीलर, 12 सायकली, 12 फ्रीज आणि इत्यादी अजून वस्ती आम्ही पूर्ण अशुल्क प्रमाणे करीत असतो. आणि या 4 व्हीलरच्या आजचे मानकरी ठरलेत ते पनवेल ओवल्याचे संतोष शेठ घरत. त्यांना ही आजची 4 व्हीलर आमच्या लकी ड्रॉ मधून त्यांना ती त्यांची चिठ्ठी निघलेली आहे, त्यांना आम्ही ती देत आहोत. संतोष शेठ घरतला एक विनंती करतो की या वर्षी जसे आमच्या शर्यतीमध्ये तुम्ही सहभाग घेतला तसाच पुढच्या वर्षी आमच्या शर्यतीमध्ये आणि आमच्या इतऱ्या गावावरती प्रेम दाखवा. धन्यवाद.